हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की कृष्णाला एक कॉंग्रॅच्युलेशन्सचं लेटर शेजारच्या गावातून आलेलं असतं. आता कृष्णाला तर इंग्रजी वाचताच येत नाही, त्यामुळे कृष्णाला त्या पत्रामध्ये काय लिहिलं आहे हे वाचता येत नसतं. कृष्ण आता ते वाचण्याचा प्रयत्न करत असते, पण कृष्णाला ते समजतच नसतं. कृष्ण म्हणत असते, अरे देवा, आता हे कसं वाचू म्या? हे तर दुष्यंत सरकार असते तर त्यांनी भरभर माझी मदत तरी केली असती, पण आता काय करू म्या? हे काय लिहिलं आहे आणि काय नाही, मला काय बी कळना झाले. हे कसं असेल? असं उलटं आहे का असं सरळ आहे? त्याबरोबर दुष्यंत तिकडे येतो. दुष्यंत कृष्णाची ती परीकाष्ठा बघतो आणि कृष्णाला विचारतो, कृष्णा काय चाललं आहे? काय करण्याचा प्रयत्न करतेस तू? त्यावर कृष्णा म्हणत असते, हे बघा की दुष्यंत सरकार, बरं झालं तुम्ही आलायसा. हे त्या शेजारच्या गावातनं त्या शिक्षकांनी मला ते शुभेच्छाचं पत्र पाठवले, पण मला काय कळना झाले. हे तुम्हीच सांगा की काय आहे हे अक्षर? बघा हे ना चिन्ह एकदा म्या असं ते म्हणजे वाडीवर आहे ना पाहिलं होतं, म्हणजे तिथं रस्त्यात लावलं होतं. बघा 2 अशा आडव्या कांड्या आणि 1 अशी मधी कांडी. हां, त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं ए ते. त्यावर कृष्णा म्हणते, ओ ए काय बोलायला आहे? म्या बरोबर बोलायलो ना? त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं त्या लेटरचं नाव ए आहे कृष्णा. त्यावर कृष्णा म्हणते, लेटर? लेटर म्हणजे तर पत्र म्हणला होता असं ना मग तुम्ही, मग आता हे काय लेटर? त्याबरोबर दुष्यंत सांगतो, कृष्णा ते पत्र वेगळं, ते लेटरवालं पत्र वेगळं, हे लेटर वेगळं. कृष्णा म्हणते, आणि ही बघा ही आडवी चंद्रकोर सरळ करून ठेवल्या म्हणजे. त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा ती चंद्रकोर नाही गं, त्याला ना सी म्हणतात. कृष्णा म्हणते, सी? अहो हिथं मला आई ते नाही जमलं शिकाय, तर म्या हे कवा शिकावं? त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं तू सारखं असं बोलू नकोस बरं. आणि का नाही जमणार? जमू शकतो तुला, पण तू प्रयत्न करायला हवेस. कृष्णा म्हणते, नाही, हे दुष्यंत सरकार आपल्याला काही जमायचं नाही, हे आपल्या बसचं कामच नाही आहे ना. मला ठाव आहे ना, मला हे समजणं कवा बी जमणार नाही आहे. मला सांगा, तुम्हासनी समजले ना हे काय लिहिलं आहे ते? दुष्यंत म्हणतो, हो. त्यावर कृष्णा म्हणते, मग झालं की. दुष्यंत सरकार तुम्हासनी कळायलं आहे ना, मग मला हे समजा बघण्यात काय बिरस नाही आहे. तुम्ही एक काम करा, तुम्हाला कळालं आहे मग तुम्ही हे मला ते आभाराचं कार्ड बनवून द्या, आणि हो तुम्ही आहे की नाही मला शुद्ध मराठीत लिहून द्या. काय म्या अडाणी आहे, उगाच नगं ते नगं. त्याबरोबर आता कृष्णा ही तिकडनं दुष्यंत म्हणतो, मी लेटर लिहून देईन, पण त्या बदल्यात मला काय मिळेल? कृष्णा म्हणते, कब्बरच्या येतो म्या, आणि ती तिकडनं लगेचच निघते. त्याबरोबर इकडे आता अनुसया ही बाळजाबाईंना बोललेली असते की तू बाहेरची आहेस आणि तू बाहेरची आहेस. हे सतत बाळजाबाईंना आठवत असतं आणि या गोष्टी आठवून आता बाळजाबाईंना खूपच जास्त त्रास होत असतो. बाळजाबाई ह्या विचार करत असतात की नाही काहीही झालं तरी त्या अनुसयाचा निकाल मला लवकरात लवकर लावायलाच हवा. ती अनुसया मला बोलत जाईल आणि मी ऐकून घेईन असं होऊ शकत नाही. खूप दिवस झाले मी ऐकून घेते, पण आता नाही, आता बास. खरं तर या सगळ्यामध्ये त्या कृष्णाची चुकी आहे. त्या कृष्णानंच त्या अनुसईला माझ्या आयुष्यात आणलं आणि माझ्या आयुष्याची माती केली. पण नाही, आता लवकरात लवकर मला त्या अनुसयाबाईचा काहीतरी निकाल लावावाच लागणार आहे. काहीतरी असं करावं लागणार आहे की ज्यानंतर ती अनुसया अगदी कायमची माझ्या आयुष्यातून फेकली जाईल. खरं तर त्या दिवशीच ती मेली असती तर एवढं सगळं घडलंच नसतं. मग ती कृष्णासुद्धा निवडणुकीला उभी राहिली नसती आणि सगळ्या गोष्टींचा मला व्यवस्थित मार्ग लावता आला असता. तर इकडे कृष्णा ही आता तिचं काम करत असते. इतक्यात आता ती काम करत असताना तिच्या लक्षात येतं की खरंच मला इंग्रजी लिहिता वाचता आलं असतं तर, पण असो. आणि मग आता ती कपडे काढायला लागते, कपडे घेऊन चाललेली असते. ती म्हणत असते की चला भरभर आटपायला हवं, आज बरीच कामं बाकी आहेत, अजून आणखीन कपडे धुवायचे, त्यानंतर मग पंचायत ऑफिसमध्ये काम आहे, चला आवरायला हवं. कृष्णा आता आवराआवरीबद्दल बोलत असते. इतक्यात तिकडे दुष्यंत येतो. दुष्यंत आल्यावर कृष्णाला म्हणतो, काय झालं? कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार बघा की आपल्या घरातलं हसू आपल्यावर रुसलंय, आपल्या घरातलं सुख आपल्यावर रुसले. सतत काही ना काहीतरी भांडणं, सतत काही ना काहीतरी वाद हे घरामध्ये सुरूच असतात, काहीतरी भांडण होतच असतंय. त्यावर मग दुष्यंत कृष्णाला म्हणतो, हो बरोबर आहे,
कृष्णा म्हणते मला तर ना आता टेन्शन आलं ह्या सगळ्या गोष्टींचं. त्याबरोबर मग दुष्यंत म्हणतो अगं आता आई जर प्रत्येक गोष्टीवरती हक्क सांगायला लागली, तिला जर असं वाटत असेल की सर्व गोष्टींवरती फक्त आणि फक्त तिचाच हक्क आहे, तर असं कसं चालेल? हे कसं कोणी खपवून घेईल? त्यावर कृष्णा म्हणते अहो होय, पण त्यामुळं घरातलं वातावरण आता गढूळ व्हायला लागलं आहे की. तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाई ह्या म्हणत असतात की आता मला सर्व गोष्टी निकालात काढाव्याच लागणार आहेत. एकदाचं काय ते खरं खोटं बरं वाईट ठरवून टाकायला हवं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अनुसूयाबाईंना दवाखान्यातनं औषधं दिलेली असतात. ती गोष्ट बाळजाबाई विसरलेल्या असतात आणि आता बाळजाला ते आठवतं आणि ती औषधं त्यांनी दुष्यंताच्या हातात पाहिलेली असतात. त्यामध्ये लाल रंगाची औषधाची एक बाटली असते, हेही त्यांना आठवतं. मग बाळजाबाई म्हणतात वा 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 वा, आता मला घावला एकदम सोपा पर्याय. तर दुसऱ्या बाजूला दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो कृष्णा शांत हो. कृष्णा म्हणते अवं कशी शांत राहू? तुम्हाला माहीत नाही आहे मला केवढं टेन्शन यायलं ते. अवं मला त्या अनुसूया सासूबाईंचं काय वाटत नाही, त्यांचं काही नाही एवढं, पण बाळजाबाईंचं सतत टेन्शन असते. त्या कवा काय करत्याल आणि कवा पाठीत खंजीर गुपसताल की नाही ते मला काही कळना झालंयच बघा. अहो दुष्यंत सरकार कधी काय करत्याल, कधी काय बोलत्याल, कुठली कुरघोडी करत्याल ना समजतच नाही. असं वाटतं काहीतरी मार्ग काढला पाहिजे ह्या समद्यावर. तर इकडे बाळजाबाईसुद्धा म्हणत असतात मार्ग काढला पाहिजे, तोडगा काढलाच पाहिजे. तोडगा काढण्याशिवाय दुसरा आता पर्याय नाही आहे. काय बी झालं तरी मी आता काहीतरी करणार. दुष्यंत म्हणतो कृष्णा खरं तर ना आता सगळ्यात जास्त औषधाची गरज जर कोणाला असेल ना तर ती तुला आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता बाळजाबाई ह्या त्यांच्या कपाटातनं एक विषाची बाटली बाहेर काढतात आणि म्हणत असतात कायमचा तोडगा. त्या दिवशी माझ्यामुळं तुला त्रास झाला होता ना व अनुसे, म्या तुझा गळा दाबला, म्या तुझ्याशी भांडलो आणि म्हणून तुला चक्कर आली आणि म्हणून तू खाली पडलीस. पर आता म्या तुझा ह्यो समजा त्रास कायमचा संपवणार आहे. कायमचा म्हणजे कशी? तू बी मोकळी होशील आणि म्या बी, आणि काय टेन्शन बी उरायचं नाही की आपल्याला. कायमची मोकळी करतो बघ तुला, सगळ्यातनं सोडवून काढतो तुला. सगळं कसं एकदम पटपट व्हायला हवं. तर इकडे दुष्यंत कृष्णाचे दोन्ही गाल पकडतो आणि तिच्या मानेमागे आता हात घालू लागतो. कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार काय करायला आहे, काय चाललं आहे तुमचं? दुष्यंत म्हणतो तुला औषध देतो. कृष्णा म्हणते हे काय करायला दुष्यंत सरकार, काही येळ काळ आहे की नाही? पण दुष्यंत कृष्णाचं काही ऐकत नाही. तो कृष्णाच्या कपाळावरती एक किस करतो. आता दुष्यंतने कपाळावर किस केल्यावर खरं तर कृष्णालाही आनंद झालेला असतो, तिलाही बरं वाटलेलं असतं, पण तरीही ती उगाचच दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार हे काय औषध होतं होय? दुष्यंत म्हणतो हो मग हेच तर औषध होतं तुझं. त्याबरोबर मग कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार पुरे झालं, सरका आता बाजूला, मला लई कामं आहेत, मला जाऊ दे तिकडं. दुष्यंत म्हणतो कृष्णा कामं होत राहतील गं, थांब ना थोडा वेळ माझ्याजवळ. तर दुसऱ्या बाजूला इकडे अनुसूयाबाईंना समोर म्हणतो आई उगाच त्या बाळजाबाईंबरोबर जादा भांडण करायला जाऊ नका, तुझ्या तब्येतीवर बेतायला लागलं आहे की सगळं. त्यावर अनुसूया म्हणत असते की जाऊ देत रे समोर, उगाच त्या विषयावर पुण्यांदी चर्चा नको. त्याबरोबर आता समोर म्हणतो काय गं तोंड का असं केलं आहे? अनुसूया म्हणते अरे मला काय बिघाड लागं ना, समजा तोंडाची चव गेली बघ नुसती. त्यावर समर म्हणतो आय अगं आता तू औषधं खायलास म्हणल्यावर तोंडाची चव जाणार नाही का? बरं अगं तुझ्या औषधांची येळ झाल्या ना, थांब की मी तुझ्या औषधं घेऊन येतो. त्याबरोबर अनुसूया म्हणते अरे तू थांब, तू कुठं चाललास औषधं आणायला? ती हक्काची मूल करीन ठेवला ना घरात, ती येईल की औषधं घेऊन, तुला उठायची काय गरज आहे? समोर म्हणतो आय अगं आता ती कधी येणार, कधी तुझ्या औषधं आणणार, त्यापेक्षा मी आहे ना म्या जाऊन घेऊन येतो. अनुसूया म्हणते म्या बस म्हणले ना बस इथं गुपचूप, तुला औषधं आणायला जायची काय बी गरज नाही आहे. म्या सांगतो त्या कृष्णेला कृष्णे. त्याबरोबर कृष्णा तिकडे येते आणि म्हणते हां बोला की सासूबाई काय झालं? त्याबरोबर अनुसूया म्हणते अगं माझी औषधं आणायची होती माझ्या खोलीतनं, एकच बाटली आहे, जर येशील का घेऊन? कृष्णा म्हणते आवा म्हणजे ते मला लिहिता वाचता येत नाही ना म्हणून. त्याबरोबर अनुसूया म्हणते अगं काय बघायचं नाही आहे जादा, तिथं फक्त लाल रंगाचं औषध असलेली बाटली आहे तेवढी घेऊन यायची. कृष्णा म्हणते बरं मी बघतो. त्याबरोबर इकडे बाळजा म्हणते अरे वा 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 वा, म्हणजे आयतं खोलीत स्वतःहूनच या बाईनं माझ्या हातात दिलं आहे की आणून. चला हे एक बेस्ट झालं, आता मला जे हवं ते मी करू शकतो. तर इकडे कृष्णा अनुसूयाला म्हणते अनुसूया सासूबाई आणि दुसरं काय औषध नाही ना, काही गोळ्या बिळ्या त्या बाटलीबरोबर? त्याबरोबर अनुसूया म्हणते नाही गं माझी बाई, काय गोळ्या बिळ्या नाही आहेत त्या बाटलीबरोबर, फक्त तेवढी एक औषधाची बाटली घेऊन यायची. कृष्णा म्हणते ठीक आहे मी आलोच पटकीने घेऊन. इकडे आता मैनावती ही भाजी निवडत बसलेली असते. इतक्यात त्या ठिकाणी बाळजाबाई येतात.
बाळजाबाई ह्या आता तिला सांगतात, एक काम करायचं मैनावती, म्या जोपर्यंत त्या अनुसयाच्या खोलीतनं बाहेर येत नाही ना तोपर्यंत तू त्या कृष्णेला इथंच अडवून ठेवायचं, कृष्णेला तिकडं फिरकू द्यायचं नाही. त्याबरोबर मैनावती म्हणते, अहो पर कशासाठी, काय करायला आहे तुम्ही नेमकं? बाळजाबाई म्हणतात, म्या जेवढं सांगायलो की नाही तेवढं कर, उगाचच्या उगाच नसत्या चौकशा करत बसू नगस. म्या म्हणलंय तसं कर, कृष्णीला त्या खोलीकडे येऊ देऊ नगस, कृष्णीला इथंच थांबवून ठेव. त्यावर आता ती म्हणते, अहो पर कसं? त्यावर आता तिथे एक रिकामा तांब्या असतो. मग काय, बाळजा लगेच तो तांब्या उचलते, मैनाच्या हातात अडकवते आणि मैनावतीला म्हणते, हे बघ हे असं. आता कृष्णी इकडे येईल का नाही तेव्हा तू तिला सांगायचं की तुझा हात ह्या तांब्यामध्ये अडकून पडलाय, तुला हात काढता येत नाही आहे. त्या कृष्णीला इकडं तुझा हात काढण्यामध्ये गुंतवायचं, तोपर्यंत म्या तिकडनं बाहेर येईन. जोपर्यंत म्या येत नाही तोवर तू जो हात काही तांब्याच्या बाहेर येऊ द्यायचा नाही, समजलं ना? म्या जसं सांगायलोय तसं आणं तेवढंच कर. त्यावर ती म्हणते, अहो पण याचा काय फायदा, काय करायलाय तुम्ही नेमकं? त्यावर आता लगेचच बाळजा म्हणते, ह्याचा मला लई फायदा आहे पण घरातल्यांना मात्र तोटा. त्याबरोबर बाळजा तिकडनं निघून जाते. मैनावती आता तो तांब्या हातात घेऊन उभी असते. इतक्यात तिकडे कृष्णा येते. मग मैना नाटक करू लागते, अगं अगं कृष्णे, अगं बघ की गं माझा हात या तांब्यात कसा काय गेला, अगं अडकून पडलाय ग, निघणं झालाय कृष्णे, काढ की लवकर. कृष्णा म्हणते, आहो हो 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 बरं तुम्ही थांबा एक डाव, मला की नाही अनुसया सासूबाईसने औषध देऊन यायचं आहे, मग 2 मिनिटात जाऊन त्यासने औषध देऊन येतो आणि मग त्यानंतर तुमचा हात काढतो. त्याबरोबर मैनावती म्हणते, अगं ए कृष्णे, अगं असं काय करायल्यास, असं काय बोलायल्यास, अगं आधी माझा हात काढ की, नंतर तुला कुठं जायचं आहे तिकडं जा. अगं कृष्णे, माझा हात लई दुखायला आहे कृष्णे, कृष्णे अगं हात काढ की. कृष्णा म्हणते, बरं बरं बरं, एवढं रडण्याची काय बी गरज नाही आहे, काढतो की मॅ काढतो. आणि मग कृष्णा आता मैनावतीचा हात काढण्यासाठी यथासाग प्रयत्न करायला सुरुवात करते. मैना ओरडत असते, दुखतंय 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 ग कृष्णेलाही दुखतंय दुखतंय. त्यावेळी कृष्णा म्हणत असते, अहो होय काढायलोय ना हात, जरा दम धरा की. पर तुमचा हात ह्याच्यात अडकला कसा काय, काय खेळत होता सवय तुम्ही? त्याबरोबर मग मैनावती म्हणते, खेळू कशा पायी म्या, चुकून अडकलाय त्यो. त्याबरोबर या ठिकाणी आता बाळजाबाई ह्या तोपर्यंत आता त्या खोलीमध्ये पोहोचलेल्या असतात. आता बाळजाबाईंची नजर खोलीत सर्वत्र फिरते. त्यावेळी बाळजाबाईंना तिथे असलेली औषधाची बाटली दिसते. बाळजाबाई ताबडतोब त्या औषधाच्या बाटलीजवळ येतात आणि ती बाटली विषाच्या बाटलीबरोबर बदलतात आणि म्हणत असतात, आता तुझ्या सगळ्या त्रासावरती कायमचं सोल्युशन देता येईल तुला. आता बघ, एकदा का तू हे जालिम विष प्यायलीस की सगळं संपलं. तर इकडे आता कृष्णा प्रयत्न करत असते आणि मैनावती नाटकं करत असते, अगं दुखायलं 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 लई दुखायलं कृष्णे. मैनावती मनातल्या मनात म्हणत असते, कृष्णे अगं तू किती बी प्रयत्न केलेस की नाही तरी माझा हात बाळजाबाई हेच पाव तर काही ह्या लोट्याच्या बाहेर निघायचा नाही, कारण लोट्यात हात मी 2 बोटांनी पकडून ठेवलेला आहे, त्यामुळं तुला काही करायचं आहे ते तू कर. कृष्णा इकडे प्रयत्न करत असते पण हात काही निघत नसतो. कृष्णा म्हणते, मला वाटायलं आहे माझी सगळी शक्ती वापरून झालेली आहे, आता तुम्हाच नाही की नाही ते असतात की नाही आरीवाली लोक, त्यांच्याकडे जावं लागणार आहे. त्याबरोबर आता मैनावती म्हणते, काय आरीवाला माणूस म्हणजे काय बोलायलास तू कृष्णे, तुला काय वाटायलं आहे माझा हात काय ह्याच्या बाहेर निघायचंच नाही का, माझा हात कापावं लागणार, हात कापायसाठी घेऊन जायलास वय मला तू कृष्णे, काय गं बोलायलास हे पोरी. त्याबरोबर कृष्णा म्हणते, आहो 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 थांबा, काय बोलायला हे, तुमचा हात कशा पायी कापायला बोलीन म्या, अहो हात नाही म्या हे तांब्याचं बोलायलोय, तांब्या कापावा लागेल ना व, तेव्हा तुमचा हात सुटेल की यातनं. आता लगेचच मैनावती म्हणते की नाही 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 नाही, अगं तांब्या कापताना जर चुकून जरी माझा हात कापला गेला तर किती महागात पडेल कृष्णे, अगं नगं की नगं, तांब्या बिंब्या कापायला बाई सांगू नगस, त्यापेक्षा माझा हात तूच काढ की कृष्णे, काढ की हात माझा, अगं लई दुखायलाय. कृष्णा म्हणते, मला अनुसयाबाईसनी फक्त औषधं देऊन येऊ द्या, त्यानंतर न म्या तुमचा हात सोडिवतो. मला 2 मिनटं लागतील, ह्या कामासाठी लई वेळ जाणार आहे, लई झंझटमारीचं काम आहे. त्यावरती म्हणते, अगं नाही नाही नगं नगं नगं, तूच काढ की तूच काढ, अगं माझा हात लई दुखायला गं कृष्ण, तुला माझी दया येणं झाल्या का. त्यावर कृष्णा म्हणते, ठीक आहे मग माझ्याबरोबर खोलीत चला, तिकडं दुष्यंत सरकार असतील ते तुमचा हात काढून देतात. मग कृष्णा आणि मैना दुष्यंतच्या रूममध्ये येतात आणि दुष्यंतला सांगतात की हा हिचा हात अडकलाय आणि तो काही निघत नाही. दुष्यंत म्हणतो, अरे इट्स ओके, त्यामध्ये तुम्ही दोघी एवढ्या पॅनिक कशाला होताय, तुम्ही दोघींनी जरा पहिले तर शांत व्हा. तो त्या दोघींनाही जरा शांत करतो. त्यानंतर मग तो मैनावतीला म्हणतो, मी हात काढतो तुझा, बघू काकू. आणि मग आता तो हात काढायला खेचत असतो. त्यावेळी मग कृष्णा आता म्हणत असते की मला अनुसया सासूबाईसने औषधं द्यायची आहेत, मी जातो त्यासने औषधं द्यायला. त्यावर दुष्यंत म्हणतो, हो ठीक आहे तू जा, मी काढतो हात. त्याबरोबर आता मैनावती म्हणायला लागते की नाही नाही नगं नगं कृष्णा, अगं तू नगं जाऊस, तू इथं माझ्याबरोबर थांब, मला तुझ्या आधाराची गरज आहे गं. कृष्णा म्हणते, अहो असं काय करायला आहे, दुष्यंत सरकार आहेत ना काकीसाहेब, मी येतो.
मैनावती म्हणत असते, अगं थांब थांब कृष्णे थांब. पण कृष्णा काही थांबत नाही. दुष्यंत तिला म्हणतो, कृष्णा तू जा, मी आहे इथे, मी काय करायचं ते बघतो, तू तुझ्या कामाला लाग. मग कृष्णा तिकडनं निघून जाते. मैनावती मनात म्हणते, अरे देवा, आता जर ती कृष्णा तिकडे गेली आणि त्या बाळजाचं काम झालेलं नसलं तर आता ती माझा जीवच घेत्या बया. मग आता पटकन मैनावती हात सोडते तांब्यातनं आणि आता हात दुष्यंत खेचतो. त्यावर मैनावती म्हणते, अरे काढलास की, ठँकू ठँकू येतो म्या. आणि ती तिकडनं पळ काढते. तर तोपर्यंत इकडे आता बाळजाबाईचं औषध बदलून झालेलं असतं. खोलीत असलेल्या एका मोठ्या आरशाच्या समोर बाळजाबाई लपते. त्याबरोबर कृष्णाही तिकडे येते. आता ती म्हणत असते, लाल रंगाची औषधाची बाटली कुठं आहे बरं ही लाल रंगाची औषधाची बाटली. इतक्यात कृष्णाची नजर त्या औषधाच्या बाटलीवर पडते. कृष्णा आता ती बाटली बघते आणि म्हणते, हां बहुधा हीच असावी, सासूबाईने सांगितलेली लाल रंगाची बाटली. मग कृष्णा आता ती घेऊन चाललेली असते. पण दरम्यान कृष्णाला ते लाल बाटलीवरती काळ्या अक्षरात काहीतरी लिहिलेलं असतं. त्यामुळे वाटतं की ही बाटली जरा वेगळी वाटायला, म्हणजे नेहमीच्या बाटलीसारखी नाही वाटत आहे. इतक्यात अनुसया तिला हाका मारते, कृष्णे अगं यायलाच नवं. आता कृष्णाच्या कानावर अनुसयाचा आवाज पडताच ती म्हणते, वय वय आलो. आणि ती निघते. त्याबरोबर इकडे बाळजा ही त्या बाटलीकडे हसत बघत असते. तर इकडे समर म्हणत असतो, अगं ती कृष्णा कधी येणार तुझं औषध घेऊन. येवाना म्या जाऊन औषध आणलं असतं आणि तुला औषध पाजलं बी असतं. काय गं म्हणून म्हणत होतो ना मग म्या जातोय म्हणून. त्यावर आता अनुसया म्हणते, अरे थांब येईल ती, म्या बघतो. त्याबरोबर समर म्हणतो, बरं जाऊ दे, चिडचिड करू नकस तू आता. इतक्यात समरचा फोन वाजतो. समरचा फोन वाजल्याबरोबर समर म्हणतो, तू बस इथं, जरा महत्त्वाचा फोन आहे, मी घेऊन आलो. आणि मग तो तिकडनं फोन बघायला जातो. त्याबरोबर कृष्णा तिकडे येते आणि म्हणत असते, अनुसया सासूबाई माफ करा, मला यायला जरा उशीर झाला. ते मैनावती काकू आहेत नवं त्यांचा हात. त्याबरोबर कृष्णाला अनुसया म्हणते, बरोबर जाऊ दे, ते समलं पोती पुराण काय मला आता सांगू नगस, मला पटकीने औषध दे. कृष्णा म्हणते, वय लगेच देतो. ती आता औषधाचं झाकण उघडत असते. मैनावती आता अनुसया म्हणते, असं औषध देणार आहेस होय. कृष्णे, अगं औषध द्यायला चम्मच आणावा. त्यावर कृष्णा म्हणते, सारी मी घेऊन येतो. कृष्णा चम्मच आणते आणि स्वतःच्या हाताने अनुसयाला औषध पाजते. बाळजा हे सगळं मागून गपचूप उभं राहून बघत असते आणि बाळजाला हे बघून खूप आनंद होत असतो. कृष्णा आता अनुसयाला स्वतःच्या हाताने औषध पाजते. त्यानंतर आता अनुसया म्हणत असते, कृष्णे अगं केवढं कडू आहे, काय पाजलंस मला. कृष्णा म्हणते, असं काय करायला सासूबाई, औषध आहे नवं, मग कडू तर लागणारच ना. बरं तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी एक काम करतो, चिमूटभर साखर घेऊन येतो. जरा साखर खावा औषधावर, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल काय. त्याबरोबर अनुसया म्हणते, होय जा पटकीने घेऊन ये. कृष्णा तिकडनं निघून जाते. अनुसयाला आता गरगरू लागतं. बाळजाबाईला मात्र हे सगळं बघून खूप भारी वाटत असतं. बाळजा म्हणत असते, अनुसया आता काही तुझं खरं नाही, आता तुझा खेळ खल्लास. एका दगडात 2 पक्षी कसे मारायचे ते असे, ह्याला म्हणतात एक दगडात 2 पक्षी मारणं. त्यानंतर इकडे आता अनुसयाला घेरी येऊ लागते, चक्कर येऊ लागते, गरगरत असतं. अनुसया डोकं पकडून उठायला लागते. बाळजा मात्र हे सगळं काही लांबून बघत असते. अनुसयाला आता जोरात ठसका लागतो. अनुसया खोकलत असते, तिचा घसाही दुखायला लागतो. ती आता उठायचा प्रयत्न करते आणि म्हणते, कृष्णे. पण आता कृष्णाला हाका मारतासुद्धा तिला येत नसतात, कारण तिचा गळा दुखत असतो. इकडे आता बाळजा हे सगळं काही बघत असते. बाळजाला मात्र हे सगळं बघून बरं वाटत असतं. त्याबरोबर मग इकडे आता कशीबशी अनुसया उठून उभी राहते. ती आता तिकडे चाललेली असते घरामध्ये, जेणेकरून तिला काहीतरी मदत मिळावी. पण आता अनुसयाला चालताही येत नसतं. अनुसयाला आता चक्कर येते आणि अनुसया चक्कर येऊन तिथेच जागेवरतीच खाली कोसळते. आता अनुसया खाली पडली हे पाहून आता इकडे खूपच जास्त आनंद होत असतो बाळजाबाईला. इतक्यात तिकडे कृष्णा येते आणि कृष्णा आता अनुसयाला उठवू लागते. ती म्हणत असते, सासूबाई काय झालं तुम्हाला, तुम्ही अशा खाली कशा पडल्या. सासूबाई उठा की. सासूबाई ती अनुसयाला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण आता अनुसयाला काही जाग येत नसते. अनुसया ही पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. बाळजा हे सगळं काही फक्त लांबून बघत असते. त्याच्यानंतर मग आता कृष्णाला काय कळावं काहीही कळत नसतं. मग आता
अनुसयाला घरात वगैरे आणलं जातं. आता सगळे घरातले अनुसयाभोवती गोल असतात. समर म्हणत असतो की जर माझ्या आईला काही झालं ना तर सोडणार नाही आहे मी कृष्णे, तुला लक्षात ठेव. त्याबरोबर मग दुष्यंत भडकतो आणि दुष्यंत समरला म्हणतो, समर अरे काय बोलतोयस तू, तुला तरी कळतं आहे का. त्यानंतर मग कृष्णा एक घरगुती औषध बनवून तिकडे घेऊन आलेली असते आणि आता ती ते औषध अनुसयाला पाजत असते. त्यावेळी समर नको म्हणत असतो तर अढळराव म्हणतात, तोंड बंद कर आणि तिला औषध पाजू दे. कृष्णा ते औषध पाजते आणि त्यानंतर अनुसया डोळे मिटून घेते. त्याबरोबर आता बाळजा म्हणते, काय गं कृष्णे काय केलंस तू हे. आता अख्खा गाव म्हणणार सरपंचबाईंनी खून केला, सरपंचबाई खुनी आहेत म्हणून. त्याबरोबर मग मात्र आता कृष्णा ही गप्पपणे बाळजाबाईंच्या समोर उभी असते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.